पावसाच्या सरी कोसळत होत्या. हजारो विद्यार्थ्यांच्या डोळ्यात मात्र आशेचे ढग दाटले होते. अनेक वर्षाच्या मेहनतीनंतर आज डॉक्टर होण्याच्या प्रवेश परीक्षेचा दिवस उजाडला होता. आरवने आईवडिलांच्या पाया पडून घराबाहेर पाऊल टाकले. वडिलांनी फक्त एवढेच म्हटले, बाळा, आज तुझी मेहनत तुझ्या सोबत आहे. निकाल काहीही असो, प्रामाणिकपणा सोडू नकोस. परीक्षा शांततेत पार पडली. विद्यार्थ्यांना वाटलं आता फक्त निकालाची वाट पाहायची. मात्र 3 दिवसांनी सोशल मीडियावर एक धक्कादायक बातमी वाऱ्यासारखी पसरली. प्रवेश परीक्षेचा पेपर परीक्षा होण्यापूर्वीच काही लोकांच्या हातात होता. सुरुवातीला कुणी विश्वास ठेवला नाही, पण काही तासातच अनेक पुरावे समोर येऊ लागले. काही विद्यार्थ्यांनी लाखो रुपये देऊन प्रश्नपत्रिका आधीच मिळवल्याचे आरोप झाले. देशभर संताप उसळला. आरवसारखे लाखो प्रामाणिक विद्यार्थी हादरले. मग आमच्या मेहनतीचं काय? प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता. सरकारने सुरुवातीला चौकशीची घोषणा केली. विशेष तपास पथक स्थापन झाले. अधिकारी दिवस रात्र पुरावे गोळा करू लागले. दरम्यान विद्यार्थ्यांनी शांत आंदोलन सुरू केले. त्यांची एकच मागणी होती, आम्हाला न्याय हवा. विद्यार्थी रस्त्यावर उतरले. हातात पुस्तके आणि फलक होते. पेपर माफियांना शिक्षा करा, मेहनतीचा सन्मान करा, भ्रष्टाचार बंद करा. देशभर ही चळवळ वाढत गेली. काही दिवसांनी अनेक राजकीय पक्षही आंदोलनात सहभागी झाले. आता चर्चेचा विषय विद्यार्थ्यांचा न्याय कमी आणि राजकारण जास्त झाला. TV स्टुडिओमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले. सोशल मीडियावर अफवांचा पूर आला. विद्यार्थ्यांच्या मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष होऊ लागलं. आरव एका आंदोलनात म्हणाला, आम्ही कोणत्याही पक्षाचे नाही, आम्ही फक्त आमच्या मेहनतीसाठी उभे आहोत. कृपया आमच्या संघर्षाला राजकारणाची दिशा देऊ नका. त्याचे शब्द हजारो विद्यार्थ्यांच्या मनात उतरले. दरम्यान तपास अधिक वेगाने सुरू होता. फोन कॉल्स, बँक व्यवहार, CCTV, संगणक, संदेश, प्रत्येक धागा जोडला जात होता. एक दिवस तपास अधिकाऱ्यांना मोठा पुरावा मिळाला. पेपर छापणाऱ्या संस्थेतील काही भ्रष्ट कर्मचारी, काही दलाल, काही कोचिंग सेंटरचे संचालक आणि बाहेरील गुन्हेगार यांचं मोठं रॅकेट उघडं झालं. रातोरात अनेक ठिकाणी छापे पडले. कोट्यावधी रुपयांची रोकड, बनावट कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे जप्त झाले. देश हादरला. सरकारने पत्रकार परिषद घेतली. चौकशीत गंभीर अनियमितता आढळली आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी ही परीक्षा रद्द करण्यात येत असून नव्याने परीक्षा घेतली जाईल. क्षणभर विद्यार्थ्यांना धक्का बसला. पुन्हा अभ्यास, पुन्हा ताण, पुन्हा महिन्यांची मेहनत. पण त्यांनी हार मानली नाही. आरव म्हणाला, जर न्यायासाठी पुन्हा परीक्षा द्यावी लागत असेल तर आम्ही तयार आहोत. देशभर अभ्यासाची नवी लाट सुरू झाली. यावेळी सरकारने सुरक्षेची अभूतपूर्व व्यवस्था केली. प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून परीक्षा केंद्रापर्यंत प्रत्येक टप्प्यावर डिजिटल सुरक्षा ठेवण्यात आली. बहुस्तरीय पडताळणी, बायोमेट्रिक उपस्थिती, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने देखरेख, कडक तपासणी आणि सतत निरीक्षण यामुळे कुठेही गैरप्रकार घडला नाही. परीक्षा शांततेत पूर्ण झाली. निकालाचा दिवस उजाडला. आरव उत्तीर्ण झाला. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. आईने त्याला मिठी मारली. आज तुझ्या प्रामाणिकपणाचा विजय झाला. पण कथा इथे संपली नाही. न्यायालयात दोषींविरुद्ध खटला सुरू झाला. महिनोन्महिने पुरावे मांडले गेले. शेकडो साक्षीदारांनी जबाब दिले. शेवटी न्यायालयाने निर्णय दिला. पेपर फोडीच्या कटात सहभागी असलेल्या सर्व दोषींना कठोर कारावास, मोठा आर्थिक दंड आणि संबंधित क्षेत्रात कायमस्वरूपी बंदीची शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयाने आपल्या निर्णयात नमूद केले, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणे हा समाजाविरुद्धचा गंभीर गुन्हा आहे. अशा गुन्ह्यांना कोणतीही दया दाखवली जाणार नाही. न्यायालयातील टाळ्यांचा आवाज नव्हता, पण लाखो विद्यार्थ्यांच्या मनात न्यायाचा नाद घुमत होता. आरव मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेताना कॉलेजच्या प्रवेशद्वाराकडे पाहत होता. त्याला आठवत होते ती रात्र, ते आंदोलन, तो संघर्ष, ती पुन्हा दिलेली परीक्षा आणि शेवटी मिळालेला न्याय. त्याने आकाशाकडे पाहून मनात म्हटले, स्वप्नांना उशीर होऊ शकतो, पण प्रामाणिक मेहनतीचा पराभव कधीच होत नाही. त्या दिवशी देशाने एक धडा शिकला. पेपर फुटू शकतो,
व्यवस्था डळमळू शकते, राजकारण होऊ शकते, पण जागरूक विद्यार्थी, निष्पक्ष तपास आणि कठोर न्यायव्यवस्था असेल तर सत्याला शेवटी विजय मिळतोच. मित्र आणि मैत्रिणींनो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करून तुमचं मत नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जर या चॅनलवरती आपण नवीन आला असाल तर बेल नोटिफिकेशन नक्की सुरू करा. त्यामुळे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुम्हाला ऐकायला आणि वाचायला मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत. धन्यवाद.